आकरीत कसलं हे उठलं तुफान, धडधड आवरणा पुरत बेभान. नमस्कार मंडळी, देखणं पाखरू नावाचं नवीन गाणं आलंय. गेल्या 4-5 दिवसात मी ते पाहिलं, लगेच म्हटलं 7 दिवसाच्या आत मराठी मंडळींना याचा ट्युटोरियल व्हिडिओ बनवून देऊ आणि हा मी तुमच्या समोर ठेवतोय. देखणं पाखरू स्टारिंग सिद्धार्थ जाधव, सोनू निगम दादा गातायत. हे ऑल टाइम फेवरेट टिकटिक वाजते नंतर मला वाटतं हा सगळ्यात फेमस मराठी सॉन्ग असणार आहे. हा नाही, हे मराठी येत नाही, मराठी शिकवतोय, म्युझिक शिकवतोय. सो जसं आपलं ठरलंय 52 मंगळवार 52 मराठी गाण्यांचं कॉर्ड प्रोग्रेशन मी तुमचा मराठी गिटार मास्टर यशवंत साहेबराव दिडवाग शिकवतोय. आय गेस एप्रिलमध्ये आपण हे सुरू केलेलं, पुढच्या एप्रिलपर्यंत हे चालू राहील. जसं आपलं ठरलंय, पहिला स्ट्रमिंग पॅटर्न सांगतो मी, मग कॉर्ड्स यूज्ड सांगतो, मग स्विचेस सांगतो आणि मग ॲक्च्युअल डेमो बघता तुम्ही. त्या ॲक्च्युअल डेमोमध्ये थोडासा माझा सर्दीमुळे आवाज बसलेला आहे. सोनू निगम साहेबांचा आवाज थोडासा उच्च आहे, सो थोडा मी लोअर ऑक्टेव्हला काही लाईन्स गायल्यात, तेवढ्या समजून घ्या. गिटार शिकवणं हा मूळ उद्देश आहे ह्या व्हिडिओचा, या ट्युटोरियल व्हिडिओचा. ट्रिपलेट फॉर्मॅटमध्ये स्ट्रमिंग पॅटर्न आहे हा, म्हणजे 1, 2, 3, 4 या प्रत्येकामध्ये याचे 3 भाग आहेत, याचे 3 भाग आहेत, याचे 3 भाग आहेत, याचे 3 भाग आहेत. पहिला डाऊन मारतो आपण फक्त, सो हा कम्प्लीट काउंट घेतो आपण डाऊन. आणि जो नेक्स्ट आहे ना त्याचा 1, 2 आपण डाऊन अप घेतो. सो डाऊन, डाऊन अप आणि मग तिसरा रिकामा, म्हणजे दुसऱ्यातला तिसरा रिकामा. आणि ॲक्च्युअल जो सगळ्यात मोठा तिसरा आहे तो आयदर आपण म्यूट घेतो असा किंवा सस्टेन करतो, म्हणजे आवाज त्याचा रिंगिंग ठेवतो स्ट्रिंग्सचा. आणि फोर्थला अगेन जे 2ला केलेलं असते डाऊन अप, म्हणजे फोर्थचे जे 3 भाग आहेत त्यातला 1ला डाऊन जातो आणि सेकंड भागाला अप जातो आणि थर्ड भाग सस्टेन राहतो. सो हे असं ऐकेल येतं काहीसं, डाऊन, डाऊन अप, डाऊन अप, डाऊन, डाऊन अप, डाऊन अप. आता काउंट नुसार सांगतो. सो डाऊन हा झाला 1चा, म्हणजे 1, 2, 3 इथे गेला. सो आता मी 1, 2, 3, 4 याच्या आतल्या काउंट्सना पण 1, 2, 3 बोलतो. खरं तर ते 1 ट्रिपलेट, 2 ट्रिपलेट, 3 ट्रिपलेट, 4 ट्रिपलेट असं बोलतात, म्हणजे 1 ट्रिपलेट, 2 ट्रिपलेट असं बोलतात. पण पटकन तुम्हाला समजावं म्हणून 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3 असं बोलीन मी. 1, 2, 3, 1, 2, 3 हा असा जातो. सो मी पहिला आणि दुसरा दाखवला, आता तिसऱ्याचा म्यूट ॲड करून दाखवतो. 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3. आता चौथ्याचा पण ॲड करून दाखवतो. 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3, 1, 2, 3. ओके. आता ट्रिपलेटच्या लँग्वेजमध्ये पण सांगतो, सो दॅट ज्यांना ऑथेंटिकली काउंट करायला शिकायचं आहे तेही शिकू शकतात. सो 1 ट्रिपलेट, 2 ट्रिपलेट, 3 ट्रिपलेट, 4 ट्रिपलेट. सगळे लेट जे आहेत त्याला काहीच करत नाही आहे आपण, वी आर लेटिंग इट गो. 1 ट्रिपलेट, 2 ट्रिपलेट, 3 ट्रिपलेट, 4 ट्रिपलेट. स्ट्रमिंग क्लिअर झालेलं आहे तुम्हाला. आता आपण बघूया याच्यात कॉर्ड कोणत्या आहेत. सगळे इझी कॉर्ड्स आहेत, सगळे इझी कॉर्ड्स आहेत, सो टेन्शन नाही. आणि हा जो स्ट्रमिंग दाखवला तो याच्या आधीच्या, म्हणजे याच्या आधी जर का तुम्ही 22-23 गाणी बघितली असतील ट्युटोरियल व्हिडिओ मराठी गिटार मास्टर चॅनलवरती, तर ऑलमोस्ट 30-40%ला या टाईपचाच काउंट आहे. सो हा शिकून घ्या, मराठी गाण्यांमध्ये खूप यूज होतो. आणि आता गरब्याला नाचणार असाल तर असं वेगळ्या ह्याने लक्षात घ्या की गरबावाला बीट आहे, धक तंग तंग धक तंग. ओके, बरं. सो कॉर्ड्स यूज्ड ए मायनर, ई मेजर, मग ए मेजर आणि डी लागलाय कुठे कुठे, बस 4च कॉर्ड आहेत या. आता ह्या डिटेलमध्ये सांगतो कशा पकडायच्या. ए मायनर ही 5 स्ट्रिंग कॉर्ड आहे, टॉप स्ट्रिंग नाही वाजवत आपण ह्याला. A0, D2, G2, B1 आणि E0. त्यानंतर ई मेजर हा ए मायनर हा आहे तसाच वरती घ्यायचा. सो ही 6 स्ट्रिंग कॉर्ड आहे, सो सगळ्यात वाजतील E0, A2, D2, G1, B1, सॉरी B1 नाही, B0 आणि E0. नेक्स्ट कॉर्ड आहे ए मेजर. ए मायनरचा इंडेक्स इथे होता, तो काढायचा आणि इथे 4th फिंगर पकडायचा. सो अगेन ही 5 स्ट्रिंग कॉर्ड आहे, टॉप स्ट्रिंग नाही वाजवत आपण. A0,
D2 G2 B2 E0. याला मी असा पकडतो या 3 बोटांनी, कोणी या 3 बोटांनी पकडतं. मी D2 G2 आणि B2 असा ठेवतो. आणि चौथी कॉर्ड आहे आपली डी मेजर. ही 4 स्ट्रिंग कॉर्ड आहे, सो या 2 स्ट्रिंग्स नाही वाजवणार आपण. D0 G2 B3 आणि E2. स्विचेस काय काय असतील? ए मायनर ई मेजर. ए मायनर ई मेजर हा सगळ्यात सोपा स्विच आहे. मग ई मेजर आणि ए मेजर हा एक स्विच करावा लागेल. आणि ए मायनर ए मेजर हा एक स्विच करावा लागेल. आणि ए मेजर आणि डी मेजर शिवाय ई मेजर आणि डी मेजरचा पण स्विच करावा लागेल. हे स्विचेस प्रॅक्टिस झाले आणि स्ट्रमिंग वेगळी प्रॅक्टिस केली. सो सिक्वेन्स असा असला पाहिजे. म्युटेड स्ट्रिंग्सवरती ही पहिली प्रॅक्टिस कराल, थोडीशी स्लोअरला पण करायला वाटल्यास. 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 एकदम स्लोली. मग कॉर्ड पकडल्या, मग स्विचेस केले, म्हणजे मगाशी जे मी स्विचेस सांगितले ते. आणि मग आता लिरिक्स पाठ करायचे जे माझे नव्हते म्हणून मी बघून गात होतो. आता बघून गात असीन, पुढे दिसेल तुम्हाला ते. कारण यार परवा तेरवा रिलीज झालंय गाणं आणि मी तुमच्यासाठी एवढ्या पटकन गरम गरम कॉर्ड प्रोग्रेशन व्हिडिओ बनवतोय, सो दॅट तुम्ही तुमच्या मित्रमंडळींमध्ये बोलाल, अरे बघ हे बघ परवा रिलीज झाला आणि मी आता वाजवत आहे, गेल्या आठवड्यात रिलीज झालाय. आता बघूया आपण पुढे कसं साऊंड होतं हे. म्हणजे गिटारवरती गळा प्लीज इग्नोर करा, सर्दीचा गळा आहे कारण हा. बिफोर यू प्रोसीड फर्दर थोड्याशा सूचना देतो. गिटारगिरी या कम्युनिटीमध्ये आपण अशाच बऱ्याचशा मराठी गिटार लवर्स सोबत गिटार वाजवायला शिकत असतो. सध्या तुम्ही यूट्यूबवरून माझ्यासोबत कनेक्टेड आहात. याच्यामध्ये हा वन वे कम्युनिकेशन आहे आणि गिटार हे ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅट ऑफ लर्निंग आहे. तुम्ही कसं वाजवता हे मला जोवर कळणार नाही तोवर मला ॲक्टिव्हली तुम्हाला इनपुट देता येणार नाही. बेटर तुम्ही गिटारगिरी कम्युनिटीचे पार्ट व्हा. गिटारगिरी कम्युनिटीचा पार्ट होण्यासाठी सिल्वर मेंबरशिप किंवा गोल्ड मेंबरशिप याच्यात तुम्हाला एनरोल करावं लागेल. बाकी जर का तुम्हाला तिथली इन्व्हेस्टमेंट थोडीशी हेवी वाटत असेल प्रथम दर्शनी, ती नाही आहे हेवी, पण पहिल्यांदा बघणाऱ्यांना हेवी वाटू शकते. सो तुम्ही एक खाली क्विक स्टार्ट गाईडची पण लिंक देतोय मी, तिथून थोडंसं माझं टीचिंग स्टाईल बघा कसं आहे आणि पुढे आवडलं तर अपग्रेड करा सिल्वर गोल्ड विचेवर यू विश टू, तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये. आणि खाली व्हॉट्सअप चॅनलची पण लिंक देतोय, तिथून फ्री कॉन्टेंट तुम्हाला बऱ्यापैकी मिळत राहील. ह्याच ट्युटोरियल्स व्हिडिओचा शॉर्ट फॉर्ममधले व्हिडिओज मी ते पोस्ट करत असतो किंवा माझ्या म्युझिकल लाईफच्या काही अपडेट्स असतील ज्याच्यातून तुम्हाला शिकायला मिळेल असं मला वाटतं, किंवा मला जे शेअर करायचं आहे म्युझिक, जेणेकरून मराठी गाणी खूप जगभर पसरतील. त्यासाठी त्या व्हॉट्सअप चॅनलला पण सबस्क्राईब करा किंवा फॉलो करा, जे काही व्हॉट्सअपला शब्द वापरतात तो. बघूया आता ॲक्च्युअल ट्युटोरियल डेमो कसा वाटेल. आणि जर का तुम्ही हा वाजवायला शिकलात, तुमच्या सोशल मीडियावरती पोस्ट केलात, तर गिटारगिरीला टॅग करायला, हॅशटॅग करायला विसरू नका. आकरीत कसलं हे उठलं तुफान, धडधड आवरणा पुरत बेभान, काळजाच्या फांदीवर पाखरू आलं, टकामक पाहत याला जण झालं, त्याच्या नजरेत माझं आभाळ गावलं, देखणं पाखरू ग्वाडर, देखणं पाखरू ग्वाडर, ग्वाडर देखणं पाखरू ग्वाडर, देखणं पाखरू ग्वाडर. आता अंतरा. काळ्याभोर डोळ्यात या काळबेर दडलया, कसली जादू बोल घाली र, पेरवाच भूत कुळ डोसक्यात शिरलया, पाखराच्या माग धाव घेई र.
गावना ते भुर गेल र देखण पाखरू ग्वाड र पाखरू. आता नेक्स्ट स्टांजा. थार नाही आता धीर धरणा उधाणलं रातभर आता नशिबी आलंय जागण बुजगावण्याच्या परीस वाट पाहण काळीज घेऊन उडत गेलया द्वाड र तू माझं आवळ गावलं देखण पाखरू ग्वाड देखण पाखरू. सो मंडळी, आय एम होपफुल की तुम्हाला गाणं सोपं वाटतंय, वाजवता येत आहे. वाजवता येत नसेल, खूपच अवघड वाटत असेल तर गिटारगिरी कम्युनिटी इज नेक्स्ट लॉजिकल स्टेप टू सेव्ह युअर टाईम. कारण इंटरनेटवरती बेसिक्स कोणी शिकवत नाही आहे. शिकवत असले तरी तुम्हाला ते नीट समजले की नाही हे कोणाकडे याचा कोणाकडेच फॉर्मॅट नाही आहे प्रॉपररित्या शिकवायचा. सो प्लीज वेलकम आहे तुमचं गिटारगिरीमध्ये. 52 मंगळवार 52 गाणी अशीच मी बनवत राहीन 52व्या गाण्यापर्यंत. सी यू इन सम अनदर व्हिडिओ. मला मराठी गाण्यांचं साम्राज्य जगभर पसरवायचं आहे. ते तुम्ही करू शकता. खाली शेअरचं बटन दाबून सगळीकडे शेअर करून टाका. बाय. जय शिवराय.